केलेली आहे, आत्मदानाचा इशारा दिला. आता ज्या भावंडांनी सांगितलं खऱ्या अर्थानं पैसे कमावले जातील, जीव कमावला जाणार नाही. परंतु ज्यांच्यामुळे ही परिस्थिती उद्भवली ते म्हणजे या ठिकाणी ज्यांनी शब्द दिले ते आणि त्याच्यानंतर ही मार्केट कमिटी आणि व्यापारी गेल्या 7 दिवसापासून हे शेतकरी या ठिकाणी आमरण उपोषण करत आहे. त्यांचा अंत तुटला त्या ठिकाणी आणि त्यामुळे यांनी शेवटचा पाऊल हे उचललेला आहे आणि ते टाकीवरती चढलेले आणि आता आत्मदान या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना आम्ही या ठिकाणी आव्हान केलं सर्वांनी की तुम्ही थांबा, पैसे आपण यांच्या मुंडक्यावर पाय देऊन घेऊ. या हरामखोरांना जर जाग आली नाही तर यांना या ठिकाणी शेतकऱ्याची ताकद काय असते ती थोड्याच वेळामध्ये यांना दिसेल. मग या ठिकाणी अनेक गुन्हे हे चळवळ उभी करत असताना या ठिकाणी लढा देत असताना अन्यायाच्या विरोधात लढत असताना झाले आणि परत एखादा 2 गुन्हे जर या ठिकाणी दाखल झाले चांगल्या कामासाठी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारासाठी की अन्यायाच्या विरोधात लढा. छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी सांगितलं होतं शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठाला हात लावू नका, त्याचे हात कलम केले जातील. त्या हरामखोरांनी मिरचीचा देठ तर सोडा, त्या देठा सगळं या ठिकाणी कांदे सगळे गिळवले आणि हे पैसे शेतकऱ्याचे बुडवले. हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन करतात, महापुरुषांचं नाव घेऊन करतात. तर महापुरुषांचं त्या विचाराप्रमाणे एवढं तरी यांनी वागलं पाहिजे. एवढं या ठिकाणी गेले 2 घंटे ते बसवून हे शेतकरी वरती चढलेले आहे. त्यांना तमाम शेतकरी या ठिकाणी आव्हान करताय, भावांनो आम्ही पैसे सोडून देतो परंतु तुम्ही या ठिकाणी उडी मारू नका. आणि त्या आव्हानाला जागरूक होऊन या ठिकाणी शेतकरी थांबलेले आहे. परंतु हे तरी देखील मार्केट कमिटीचा आणि या ठिकाणी आमदार साहेब देखील असतील, सत्ताधारी आणि विरोधक जरी असतील, कोणी त्या ठिकाणी ढोंकून पाहायला तयार नाही. त्यांना या ठिकाणी इशारा देतो या ठिकाणी हजारोना शेतकरी आता जमावणार आहे. तात्काळ या ठिकाणी येऊन यांचा निर्णय लावा, नाहीतर अन्यथा आम्हाला या ठिकाणी आक्रमक भूमिका घ्यायला लावू नका. हे सर्व शेतकरी घेऊन या ठिकाणी तुमच्या खानलावर आणि तुमच्यावर चालून आल्याशिवाय आम्ही राहणार नाही. हे वैजापूर जसं मार्केट बंद पाडलं तसं वैजापूर सुद्धा बंद पडला, वेळ लागणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी तात्काळ या ठिकाणी आव्हान आहे मार्केट कमिटीचे सभापती, उपसभापती, सत्तेतले संचालक, विरोधातले संचालक आणि या ठिकाणी सन्माननीय आमदार साहेब या सर्वांनी, माजी आमदार असतील त्या सर्वांनी या ठिकाणी हजर व्हावा आणि या शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवावा. हीच या ठिकाणी यांना कळकळीची विनंती सर्व शेतकऱ्यांच्या चळवळीच्या वतीनं. या शेतकरी एकजुटीचा कोण म्हणतो देणार नाही, कांद्याचे पैसे आमच्या हक्काचे, कांद्याचे पैसे आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे.